सर्वांना श्री स्वामी समर्थ. अधिक मास विशेष. घराचे नशीब पालटणारे 33 गुप्त तोडगे आणि स्वामी समर्थाच्या 33 दुर्मिळ कथा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अधिक मासाचा हा पवित्र काळ म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकण्याची मोठी संधी आहे. पहिल्या भागात आपण नियम पाहिले, पण या भागात आपण पाहणार आहोत आपल्या घरातील वास्तू आणि नशीब बदलणारे 33 शास्त्रज्ञ तोडगे. 33 अधिक मास, दान आणि 33 स्वामी प्रचिती. अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो, खूप सेवा करतो, पण घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा सारखा आजारपणा येतात. याचे कारण म्हणजे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा. अधिक मासात भगवान पुरुषोत्तम आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने हे दोष कसे दूर करायचे याचे रहस्य आज आपल्या या व्हिडिओमध्ये उलटणार आहेत. चला स्वामीची चरणी प्रार्थना करू आणि सुरुवात करूया. अधिक मास विशेष. दारिद्र्यनाशक 33 गुप्त तोडगे. एक नंबर. मिठाचा प्रभावी उपाय. अधिक मासात दर गुरुवारी आणि शनिवारी घर पुसताना पाण्यात मूठभर खडे टाकून आणि मिठाची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे घरातील कटकटी आणि विनाकारण होणारा वाद कायमचाही थांबतो. नंबर 2. उंबरठ्याला हळदीचे लेपन. रोज सकाळी स्नान झाल्यावर घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद आणि पाणी लावून 2 ठिपके आणि काढावेत. उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे. हळदीमुळे केवळ नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि अलक्ष्मी बाहेर थांबते. भीमसेन कापूर आणि लवंगा. रोज सकाळी भीमसेन कापूर पेटवून त्यावर 2 लवंगा ठेवाव्यात आणि त्याचे धूर पूर्ण घरामध्ये फिरवावा. त्यामुळे घरातील वास्तुदोष आणि कोणताही वाईट नजर लागत असलेली तो दोष त्वरित निघून जातो. नंबर 4. मुख्य दरवाजावर स्वस्तिक. हळदी कुंकामध्ये थोडे गंगाजल किंवा गुलाब पाणी मिसळून घराच्या दरवाजावर स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे घरातील समृद्धीमध्ये वाढ होते आणि अडकलेले कामे मार्गी लागतात. नंबर 5. तिजोरीतील 5 पिवळ्या कवड्या आणि 5 गोमती चक्र 1 पिवळ्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. अधिक मासात या वस्तूची पूजा केल्याने पैशाची आवक स्थिर राहते आणि विनाकारण होणारा खर्च थांबतो. नंबर 6. तुळशीची माता आणि टिळा. अधिक मासात रोज सकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालून तिथल्या मातीचा टिळा कपाळावर लावा. त्यामुळे नशिबातील मोठे अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते. नंबर 7. घरातील कोळिष्टके काढणे आणि अधिक मासामध्ये घरातील कोळिष्टके जटमट अजिबात राहू नये. शास्त्रानुसार जिथे जळमट असतात तिथे दारिद्र्यता वास करते. घर स्वच्छ ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 8. ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याचा कलश. घराच्या ईशान्य दिशेला एका तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवावे. हे पाणी रोज बदलावे. त्यामुळे घरातील कुबेरस्थान सक्रिय होते आणि आर्थिक चणचण भासत नाही. नंबर 9. दुपारची झोप टाळणे. अधिक मासात शक्य असल्यास दिवसाही झोपणे टाळावे. शास्त्रानुसार या पवित्र महिन्यात दिवसा झोपल्याने संचित पुण्य कमी होते आणि घरामध्ये आळस वाढतो. नंबर 10. जुना कचरा आणि बंद घड्याळे. कपाटात साठवून ठेवलेले फाटके कपडे किंवा बंद पडलेले घड्याळे या महिन्यात घराबाहेर काढावेत. बंद वस्तू प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. नंबर 11. उत्तर दिशेला मनी प्लांट किंवा हिरवी झाडे. घराच्या उत्तर दिशेला हिरवे झाडे लावल्याने बुधाचा दोष कमी होतो आणि व्यापारात प्रगती होते. नंबर 12. गाईला गूळ आणि चपाती. रोज सकाळी पहिली पोळी गाईसाठी काढावी आणि तिला थोडा गूळ लावून खाऊ घालावी. त्यामुळे 33 कोटी देवाचा आशीर्वाद मिळतो. नंबर 13. पक्ष्यांना धान्य आणि पाणी. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करावी. पक्ष्याचे आशीर्वाद पितृदोषातून मुक्त देतात. नंबर 14. पिंपळ पूजन. शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. त्यामुळे शनीचे 7.5 दोष सौम्य होतात. नंबर 15. उंबरठ्यावर सायंकाळी दिवा. तिन्ही सांजेला उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा, तेलाचा किंवा दिवा लावा. त्यामुळे यमभय राहत नाही आणि घरात लक्ष्मी प्रवेश होतो. नंबर 16. घरात शंखनाद करणे. सकाळी आणि संध्याकाळी घरात शंख फुंकल्याने वातावरणातील जंतू आणि नकारात्मक लहरी नष्ट होतात. नंबर 17. अत्तर आणि कापूर. स्वामी समर्थाच्या मूर्तीला किंवा फोटोला रोज चंदनाचा अत्तर लावल्याने कापूर अर्पण करावा. त्यामुळेही मन प्रसन्न राहते. नंबर 18. कपाटात कडुलिंबाचे पानं. कपाटात किंवा धान्याच्या डब्यात कडुलिंबाचे पाने ठेवल्याने घरातील
बरकत टिकून राहते. नंबर 19, कापूर जाळले आणि झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये थोडा कापूर जाळल्याने वाईट स्वप्ने पडणे नाहीसे आणि शांत झोप लागते. नंबर 20, मिठाचे आणि शिंपडणे घरातील मुख्य दरवाजाचे रोज सकाळी मिठाचे पाणी शिंपडल्याने घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा आत येत नाही. नंबर 21, कधीही कोणाला मीठ किंवा दूध संध्याकाळी देऊ नका. सूर्यास्तानंतर शेजाऱ्यांना मीठ किंवा दूध दिल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी श्रद्धा आहे. नंबर 22, मुंग्यांनाही साखर आणि मीठ झाडाच्याही मुळाशी मुंग्यांसाठी साखर मिश्रित मीठ टाकावे, त्यामुळे अनेक जन्माची पापे नष्ट होतात. नंबर 23, रुद्राक्ष पूजन. घरात जर रुद्राक्ष असेल तर अधिक मासात त्यावर अभिषेक करावा, त्यामुळे महादेवाची कृपा राहते. नंबर 24, पितृतर्पण. अधिक मासात आपल्याही पुनर्जाच्या नावाने थोडे तरी दान करावे, त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. नंबर 25, पांढऱ्या वस्तूचे दान. सोमवारी दूध, साखर किंवा पांढऱ्या वस्त्राचे दान केल्याने चंद्र बलवान होतो आणि मानसिक शांती मिळते. नंबर 26, विष्णू सहस्त्रनाम श्रवण. घरात रोज विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवावे, त्यामुळे वास्तू शुद्ध होते. नंबर 27, काळ्या कुत्र्याला भाकरी. शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने राहू-केतूचा दोष संपतो. नंबर 28, नारळाचा तोडगा. एक नारळ डोक्यावरून 7 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जित केल्याने बाधा दूर होते. नंबर 29, अन्नपूर्णा मातेची पूजा. स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवल्याने आणि स्वयंपाकाची सुरुवात करताना त्यांना नमस्कार करावा. नंबर 30, हळदीचे पाणी शिंपडल्याने. संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडल्याने गुरुग्रहाचेही पाठबळ मिळते. नंबर 31, घरातील कोपऱ्यात मीठ. घराच्या कोपऱ्यात एका वाटीत मीठ भरून ठेवावे आणि दर आठवड्याला बदलावे. हे मीठ घरातील वास्तुदोष शोषून घेते. नंबर 32, गुलाबाचे अत्तर आणि पैसा. पाकिटात किंवा तिजोरीत गुलाबाचे अत्तर लावल्याने छोटा कापूर ठेवावा. सुवासाने लक्ष्मी आकर्षित होते. नंबर 33, क्षमा आणि कृतज्ञता. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी, माझ्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आजचा दिवस माझ्या दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हणावे. अधिक मास विशेष 33 सर्वश्रेष्ठ दानाचे प्रकार. अनारसे दान. अधिक मासातील हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. 33 अनारसे तांब्याच्या ताटात ठेवून दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अन्नदान. भुकेलेल्या जीवाला दिलेले अन्न हे साक्षात ईश्वराची सेवा आहे, त्यामुळे कुटुंबात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. नंबर 3, जलदान. तहानलेल्या माणसाला किंवा पाण्याला पाणी पाजणे शक्य नसल्यास सर्वजण ही ठिकाणी रांजण किंवा पानपोई लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. दीपदान. मंदिरात, नदीकाठी किंवा तुळशीजवळ लावल्याने त्याच्या जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळतो. वस्त्रदान. एखाद्याला गरजूला किंवा गरिबाला नवीन आणि स्वच्छ वस्त्र दान करणे, त्यामुळे समाजात मान सन्मान वाढतो. विद्यादान. गरिबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी वही, पेन, पुस्तके देऊन मदत करणे हे दान सरस्वती देवीला अत्यंत प्रिय आहे. तांबूल विडा दान. 33 विड्यांची पाने आणि सुपाऱ्यांचे दान केल्यामुळे वैवाहिक आयुष्यात सुख, शांती आणि सौभाग्य प्राप्त होते. फळदान. ऋतूप्रमाणे येणारे 33 फळे, उदाहरणार्थ केळी, आंबे गरिबांना वाटणे, त्यामुळे आरोग्यही लाभते. दक्षिणादान. आपल्या शक्तीनुसार काही रोकड रक्कम मठात किंवा गरिबांना देणे, त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. धार्मिक पुस्तक दान. स्वामी चरित्र सारामृत, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम यासारखे ग्रंथ इतरांना भेट देणे, यामध्ये घरात ज्ञानाचा वास राहतो. पादुका. चप्पल दान. उन्हात अनवाणी चालणाऱ्यांना, गरिबांना किंवा एखाद्या साधूला पात्रदान दान करणे, यामध्ये प्रवासातील अडथळे दूर होतात. छत्रदान. पाऊस किंवा उन्हापासून संरक्षणासाठी छत्रदान करणे, त्यामुळेही पितृदोषातून मुक्ती मिळते असेही मानले जाते. तूपदान. गायीच्या शुद्ध तुपाचे दान केल्याने बुद्धी तल्लख होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. गुळदान. गुळाचे दान केल्याने सूर्याचा दोष दूर होतो आणि समाजात अधिक प्राप्त होतात. तीळदान. तीळ किंवा पांढरे तीळ दान केल्याने शनी आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतात. धान्यदान. गहू, तांदूळ किंवा ज्वारी यासारख्याही धान्याचे दान करणे, यामुळेही घरात बरकता राहते. मीठदान. मिठाचे दान केल्याने जीवनातील कडू आठवणी आणि दुःख कमी होते. दूधदान. सोमवारी दुधाचे दान केल्याने मानसिक शांती मिळते आणि चंद्र बलवान होतो.
हळददान. गुरु ही ग्रहाचा बाळासाठी हळददान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे विवाहित अडथळे दूर होतात. साखरदान. साखरेचे दान केल्याने वाणीत गोडवा येतो आणि नात्यातील दुरावा कमी होतो. कापूरदान. मठात किंवा मंदिरात भीमसेन कापूर दान केल्याने वास्तू शुद्ध होते. कडधान्यदान. 7 प्रकारचे धान्ये, सप्तधान्ये एकत्र करून दान केल्याने ग्रहाचीही पीडा थांबते. सुवर्णदान. ऐपत असल्यास सोन्याचे लहान दान करणे हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे राजयोग प्राप्त होतो. चांदीदान. चांदीचे दान केल्याने शरीरातील उष्णता आणि मनातील चंचलता कमी होते. तांब्याचे भांडे दान. तांब्याच्या पात्राचे दान केल्याने रक्तभिसरण आणि आरोग्य सुधारते. अत्तरदान. चंदनाचे किंवा गुलाबाचे अत्तर मंदिरात अर्पण करणे, यामुळे प्रसिद्धी मिळते. गायीला चारा. गोमाता ही 33 कोटी देवांचे निवासस्थान आहे. गायीचा चारा दिल्याने सर्व देवादेवतांचा आशीर्वाद मिळतो. औषधदान. गरीब रुग्णालाही औषधोपचारासाठी मदत करणे हे दान मृत्युंजय मंत्राप्रमाणे फळ देते. जमीन दान. मंदिरासाठी किंवा सार्वजनिक कार्यासाठी जमीन दान करणे, यामुळे 7 पिढ्यांचे कल्याण होते. पण ज्याचे हे शक्य आहे त्यांनीच करावेत. समिधा दान. यज्ञासाठीही लाकूड किंवा समिधा दान केल्याने आत्मिक बळ वाढते. घंटा किंवा वाद्यदान. मंदिरात घंटा किंवा टाळ दान केल्याने घरामध्ये सकारात्मक नाद घुमतो. स्वच्छता सेवा. मंदिरा परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करणे हे श्रमदान सुद्धाही दानाचे एक प्रकार आहे. अभयदान. एखाद्याच्या प्राण्याला मृत्यूपासून वाचवणे किंवा भीतीपोटी आलेल्या माणसाला आधार देणे हे सर्वात मोठे माणुसकीचे दान आहे. स्वामी समर्थांच्या 33 दुर्मिळ प्रचिती. सुवर्णपादुका आणि म्हातारीचे प्रेम. अक्कलकोटला एक श्रीमंत भक्त सोन्याच्या पादुका घेऊन आला, पण स्वामींना त्या नाकारल्या. त्याच वेळी एक गरीब म्हातारीने साध्या कपड्याची शिवलेली चप्पल आणि स्वामींना ती आनंदाने घातली आणि श्रीमंताचा अहंकार दूर केला. चिंचेचे पान आणि विष्णू दर्शन. एक भक्ताला विष्णूचे दर्शन घ्यायचे होते. स्वामींनी त्यांना चिंचेचे पान खायला दिले आणि डोळे मिटायला सांगितले. त्या भक्ताला स्वामींच्या रूपात प्रत्यक्ष भगवान विष्णूचे चतुर्भुज रूप दिसले. अशक्य शस्त्रीय यशस्वी. एक भक्तांच्या हृदयाची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. शस्त्रक्रियेच्या वेळी साक्षात स्वामी डॉक्टरांच्या रूपात तिथे उपस्थित होते आणि त्यांनी शक्य हे वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बुडणारा कारखाना पुन्हा सुरू झाला. एक व्यापाऱ्याचा मोठा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. अधिक मासात त्याने स्वामींच्या फोटोसमोर 33 दिवस दिवे लावले आणि संपूर्ण पुणे त्याला परदेशातूनही मोठी ऑर्डर मिळाली. विना पैशाचे अक्कलकोट दर्शन. एका गरीब भक्तांच्या अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती, पण खिशात 1 रुपयाही नव्हता. अचानक एका अनोळखी व्यक्ती त्याला आणि त्याच्या प्रवासाचे तिकीट आणि खाण्याची सोय करून दिली. वेड्या मुलाची बुद्धी परतली. पासून मतिमंद असलेल्या मुलाला स्वामींच्या तीर्थाचे 33 दिवस अभिषेक घातला आणि 33व्या दिवशी तो मुलगा सामान्य मुलासारखा वागू बोलू लागला. जळणाऱ्या घरातून पोथी वाचली. एक भक्ताच्या घरात भीषण आग लागली आणि सर्व जळून खाक झाले, पण त्या कपाटात स्वामी चरित्र सारा अमृत होते. त्या कपाटाला आगाचा स्पर्शही झाला नाही. मुक्या प्राण्याचे दुःख जाणले. मठात एक बैल रडत असा होता. स्वामींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो बैल शांत झाला आणि स्वामींना मुक्या प्राण्याची ही भाषाही अवगत होती. शेतातील हरवलेले पाणी परत आले आणि शेताची ही विहीर कोरडी पडली होती. ते स्वामींच्या त्यांना विहिरीत खडे टाकताच परतलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत पाण्याची डुबडुब भरलेली होती. कोटीच्या कर्जातून मुक्त. एका भक्तावर कोट्यवधीचे कर्ज होते. त्याला स्वामींच्या सांगण्यावरून ऋणमोचक मंगलसूत्र वाचले आणि त्याचे सर्व देणे अवघ्या 6 महिन्यातच फिटले. सर्पदंशातून रक्षण. शेतात काम करत असताना सापाने दंश केला आणि भक्ताने स्वामींचे नाव घेऊन त्या जागेवर माती लावली आणि विष शरीरातील पसरलेच नाही आणि तो भक्तही वाचला. विदेशी भक्ताला प्रचिती. अमेरिकेतील एक भक्ताला स्वामींनी प्रत्यक्ष खोलीत दर्शन दिले आणि त्याचे मोठे संकट निवारण केले. स्वामींचे अस्तित्व 7 समुद्र पार असल्याचे हे मोठे उदाहरण आहे.
हरवलेला मुलगा 33 दिवसात परतला. एक लहान मुलगा जत्रेत हरवला होता. आईने स्वामीकडे प्रार्थना केली. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी तो मुलगा सुखरूप घरी परतला. विहिरीतील साप आणि भक्ताची श्रद्धा. एक भक्ताच्याही विहिरीत खूप साप झाले होते. स्वामीने तेथे जाऊन दृष्टी टाकताच सर्व साप विहिरीबाहेर निघून गेले. आईची आजारपणातून सुटका. डॉक्टरांनी कोमात गेलेल्या आईला वाचवले आणि अशक्यही म्हटले. तोही मुलाचे स्वामीची तारक मंत्र 33 वेळा वाचला आणि आईने डोळे उघडले. बाळाचा पाळणा हलला. लग्नानंतर 15 वर्षे अपत्य सुख नसलेल्या जोडप्यांना स्वामीच्या कृपेने जुळी मुलं झालीत. अपघातात गाडी वाचली. एका भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झाला, पण यात बसलेल्या भक्तांना साधी चरही लागला नाही. स्वामीजी त्यांना अदृश्य हाताने सावरले. अन्नाचा नैवेद्य स्वामींना स्वीकारला. एक भक्ताने लांबूनच स्वामींना जेवणाचाही मानस नैवेद्य दाखवला आणि अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्याचा वेळ बघा, त्याच मला किती प्रेमाने जेवण दिले असे म्हटले. खोट्या आरोपातून सुटका. एक निष्पाप भक्तावर चोरीचा खोटा आरोप होता. स्वामीच्या कृपेने खरा चोर पकडला गेला आणि भक्ताचा सन्मान झाला. जमीन वादातून वेश. कित्येकदा वर्षे कोर्टात चाललेली जमिनीचा वाद स्वामीच्या 33 सुपाऱ्यांच्या तोडग्याने सुटला. मुक्या मुलीचा शब्द 3.5 वर्षांनी ही मुलगी बोलत नव्हती. तिच्या स्वामीच्याही पादुकावरून आणलेलेही पाणी पाजल्यास ती स्वामी समर्थ म्हणू लागली. कडक उन्हात गारवा पायी वारी करणाऱ्या भक्तांना